दुर्गिणी धारबांदोडा इथल्या वाहतूक खात्याच्या कार्यालयात दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा वारंवार बिघडत असल्यानं वाहनधारकांचे हाल होत आहेत। साध्या कामासाठी वाहनधारकांना कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागतात। त्यामुळे हे कार्यालय जनतेच्या सोयीसाठी बांधलंय की वाहतूक अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी असा प्रश्न इथल्या नागरिकांनी उपस्थित केलाय। येवपा लागून हांगा येयल्ले हांगा डेली हांगा येवन वयचें पडटा आनी कामां हांगासर जायना कित्याक लागून तर हांगा करंट नासता चडसो आनी नेटाची सर्विसूय हांगा सारकी ना। ताका लागून आमी रिक्वेस्ट करता गव्हर्मेंटाक की बाबा हांगासर बरी सिस्टम एक प्रोवायड करची आनी नाजाल्यार एक बरे जाग्यार हे सगळे व्हरून शिफ्ट करून लोकांची फटाफट कामां जातली तशें करचें। एका फावटीन काम जायना हांगासर जाल्यार ना एका फावटी काम केन्नाच जायना हांगासर एक दोन तीन ट्रिपी मारचे पडटा नाजाल्यार हांगा भायर हॉटेलान जेवचें पडटा। खूब कशें कितें आसा की आमी येता हांगासर पूण भायर जेवचें पडटा आनी सगळीं कामां हांगाच उरता तरी पूण कामां जायना। सध्या धारबांदोड्या RTO ऑफिस जाला पळय त्या बद्दल आमी सरकाराचें अभिनंदन करता, पूण तें RTO ऑफिस जाला पळय तें एक बऱ्या जाग्यार जावना। आमकां स्टार्टींग आमी जेन्ना सांगलेलें GP नायक कलेक्टर आशिल्लो आनी आमदार आमकां एक जागा सजेस्ट करा म्हणून सांगलेली आमकां पंचायतीक, तेन्ना आमी शुगर फॅक्टरीन तें जावचें म्हणजे जें की लोकांक कन्विनियंट पडटलें, थंय कनेक्टिविटी बी प्रॉब्लेम जाता म्हणून आमी तें शुगर फॅक्टरीन जाता अशें धरलेलें, पूण तें अकस्मात आतां जाला पळय त्या प्लेसीर आसा तें आतां जाला पळय RTO ऑफिस तें लोकांक खूब त्रासदायक आसा। कारण थंय मेन म्हणल्यार कनेक्टिविटी मेळना, लायट सारकी नासता आनी ताका गव्हर्मेंट इतले भाडें 50,000 रुपया भाडें दिवन तें आयज थंय केलां पळय तें आनी खंय शुगर फॅक्टरीन बी सारक्या जाग्यार केल्लें जाल्यार गव्हर्मेंटाचे पयशे गव्हर्मेंटा कडेन उरतले आहले आनी लोकांकूय सोयीस्कर जातलें आहलें। आयज एक फावटीक लागून टॅक्स सुद्दां भरतलो जाल्यार कनेक्टिविटी नासल्या कारणान लोकांक तीन फावटी मारच्यो पडटा। तेन्ना सरकारान हेजेर विचार करून आमी जाल्यार जागो दाखोवंक तयार आसा, ते मातशें दुसऱ्या जाग्यार हाडचें। हे कार्यालय भाड्याच्या खोलीत असून ते योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणीही वाहनधारकांकडून होते आहे। दरम्यान वाहतूक खात्याच्या या कार्यालयावर दरमहा 50,000 रुपये भाडे दिले जात आहे। या वास्तूची देखभाल इमारतीचा मालकच करत असल्याची माहिती त्या मालकाने दिली। या बिल्डिंगचो मालक ही जी पाटी मातशी पावसाक लागून ही जाल्ली फ्रॅक जाल्ली, पूण तें आतां पावसांतूच रिपेरिंग करपाक प्रॉब्लेम न्ही म्हणून टेम्पररी अरेंजमेंट आमी केल्या। सगळी अरेंजमेंट आसा आमचे कडेन पूण आतां ती करूंक मेळना म्हणून पावस जालो सोंपलो कितें बाकीचें सगळें वेवस्थीत करून मेळटलें। कितें जाल्लें तें पावसाक लागून वयल्यान तें उदक जें येतालें तांकां बाटकी येयचे तें मातशी कुसलेली मातशी बरी जाली ती, पूण तेचेर सपोर्ट व्हडलोसो काय ना। पाटी व्हडली आसल्या कारणान ती वजनान देंवली, पूण पत्रे आनी हे जे बाकीचे आहा बाकीच्या सपोर्टाचेर ते वेवस्थीत आसा, बाकी कांय प्रॉब्लेम काय ना। ना लोक म्हणटा हांगासर सारकी लायट टायमार नासता, इंटरनेट लायट ना म्हणटा लोक। आमच्या कडेन आमी जनरेटर दिल्लो आहा, हांगा 5 kVAचो जनरेटर आहा। लायट जर वता जाल्यार तेन्ना तेंच्यांनी यूज करपाचो। त्या जनरेटराचें हांव काय तेंच्या कडल्यान भाडें चार्ज करिना, त्या लोकांच्या सोयी खातीर हांवें जनरेटर दवरलेलो आसा की कोणाचीच गैरसोय जावची न्ही। आतां निदान तेणी डिजल तरी घालपाचें, हे डिजल ना म्हणटात ते आनी ते स्टार्ट मारिना, हे पात्रांवान डिजल घालून फुकट दिवचें काय हे गव्हर्मेंटान सांगचें। बरें हांगासली कितें जर बारीक सारीक रिपेरी सुद्दां जर आहा जाल्यार एक्चुली तेंच्यांनी करपाचें आसा तें हांव स्वता म्हाज्या पयशांनी खर्च करून हांव हांगा हें करता। आतां बाकीच्यो कितें ज्यो फॉर्मली आतां लायट वता, लायट ही खंय तरी झाड तुटून किंवा आनी कितें जावन वता, हो आमचो प्रॉब्लेम न्ही, लायट डिपार्टमेंटाचो। म्हणून लोकांची हांगाच्या गैरसमजान जनरेटर आतां पळय आतां हांवें जनरेटर स्टार्ट मारलो, सकाळच्या तेंच्या मारपा जातालो, पूण तें मारिना जाल्यार आमी कितें करपाचें? हें कोणाची सोय? डिपार्टमेंटान करपाचें तें।